हिंजवडी परिसर, एक तरुण, एक तरुणी आणि त्यांच्या आयुष्यात आलेला तिसरा व्यक्ती. शालेय जीवनापासूनच एका तरुणीवर प्रेम करणाऱ्या दिनेश झांबरेच्या आयुष्यात मात्र काही काळानंतर परिस्थिती बदलली. पुण्यात उच्च शिक्षणासाठी आल्यानंतर संबंधित तरुणीचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले. याचाच राग दिनेशच्या मनात होता आणि याच रागातून 6 ऑगस्ट रोजी त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्या दिवशी दिनेश झांबरे हा तरुण आणि तरुणी राहत असलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर दिनेशने लोखंडी रॉडने दोघांच्या डोक्यावर सपासप वार करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. एवढंच नाही तर हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणीही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर दिनेश झांबरे घटनास्थळावरून पसार झाला. त्याने इर्टिका कार पकडली आणि थेट पुणे सोलापूर महामार्गावरून पंढरपूरच्या दिशेने पळ काढला. हिंजवडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी पळून जात असल्याची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी पुणे सोलापूर महामार्गावर नाकाबंदी केली. पोलिसांचं पथक वाहनांच्या तपासणीला लागलं. काही वेळातच संशयित इर्टिका कार भरधाव वेगानं येताना पोलिसांना दिसली. पोलिसांनी तातडीनं कार अडवली. कार थांबवताच चालकाला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी केली असता समोर आलेलं सत्य धक्कादायक होतं. कारमध्ये असलेला व्यक्ती हा दुसरा तिसरा कुणी नसून हिंजवडीतील खून प्रकरणातील आरोपी दिनेश झांबरे असल्याचं स्पष्ट झालं. काल संध्याकाळी 17 वाजे सुमारास वैष्णवी PG मारुंजी या ठिकाणी दिनेश महादेव झांबरे यांनी त्याची मैत्रीण निकिता शिवाजी दारणे व तिचा मित्र सागर साहेबराव गायकवाड या दोघांना त्यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली होती. त्यातून त्याच्यामध्ये सागर साहेबराव गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे आणि निकिता ही गंभीर जखमी आहे. आरोपीने अटक करण्यात आलेले आरोपी कुठं पळून जात होता काही माहिती? आरोपी मूळचा हा पंढरपूरचा असून तो मूळगावी परत जात असताना त्याचा गाडी नंबर आम्ही ट्रॅक करून त्याच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करून उरुळी कांचन पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचा रेकॉर्ड तसा निरंक आहे, काही नाही. किती दिवसापासून रिलेशनमध्ये होतं काही माहिती समोर आली? त्यांचे मागच्या 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी प्राथमिक माहिती आहे. आता वादाचं कारण काही समोर आलं? प्रेमसंबंधातूनच त्यांचं हे झालेलं दिसून येते. त्याचा पुढील तपास सुरू आहे. सखोल सविस्तर तपास केला जाईल. पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. चौकशी दरम्यान त्याने खून आणि तरुणीवर केलेल्या हल्ल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर आरोपी दिनेश झांबरे याला पुढील तपासासाठी हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. मात्र शालेय जीवनापासून सुरू झालेलं प्रेम, नंतर त्याच प्रेमात आलेला दुरावा आणि त्यातून निर्माण झालेला राग, या रागातून एका तरुणाचा जीव गेलाय तर एक तरुणी आता मृत्यूशी झुंज देते. तर खून करून पळणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे महामार्गावरच बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत. हिंजवडीतील या लव्ह ट्रायंगलचा पुढचा तपास आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे. या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा.